हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच करीदिन म्हणजे किंक्रांत असते. बऱ्याच ठिकाणी काही लोक हा दिवस वाईट दिवस म्हणतात. हा वाईट दिवस नसतो, पण ह्या दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. काही गोष्टीचं नियमाचं आपल्याला पालन करायचे आहे. या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायच्या असतात, काही टाळायच्याही असतात. दिवस कोणताही वाईट नसतो. तर बघा, 14 जानेवारीला संक्रांत आहे, 15 जानेवारीला किंक्रांत आहे, करीदिन. या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाहीत, कारण त्या कामात आपल्याला यश मिळत नाही. यामागे कथा आहे. संकासूर नावाचा राक्षस होता व तो लोकांना फार त्रास द्यायचा. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते. म्हणून आपण बघत असतो संक्रांत देवी कशावर आली आहे, काय धारण केले आहे. देवीने त्या संकासुराला ठार केले आणि लोकांना जीवदान दिले. या देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ठार केले, म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हणू लागले. हा दिवस वाईटावर विजय मिळवलेला दिवस आहे, म्हणून शुभ काम करत नाहीत. या दिवशी वाईट गोष्टीचा त्याग करायचा असतो व त्या दिवशी बेसनाचे धिरडे करायचे आहे व घरात आनंदी वातावरण राहावे, यासाठी सगळ्यांनी गोड बोलावे व सगळ्यांशी चांगले बोलावे, मोठ्यांचा आदर करावा. या दिवशी आपण कोणासोबत वाईट वागत असेल किंवा अपमान करत असेल तर त्याचे परिणाम वाईट होतात. म्हणून आपण खूप सांभाळून वागणे, असे नियम आपण नेहमीच पाळले गेले पाहिजेत. अडचणीत असेल त्यांची मदत करावी. किंक्रांत म्हणजे सूर्याच्या राशी बदलचा असा क्षण जो अशुभ व अप्रिय किंवा कठीण मानला जातो. या काळात सूर्याची ऊर्जा पूर्णपणे स्थिर नसते, म्हणून काही तासांचा हा काळ देवकार्य, शुभ कार्य आणि नवीन उपक्रमापासून दूर ठेवला जातो. ऋषींनी सांगितले आहे की काही क्षण असे असतात की जे शांततेत आणि संयमात घालवावेत व किंक्रांत म्हणजे तो क्षण आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.